एका साईडला शिवशंभ संघ तर दुसऱ्या साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे रॉयल कळंबोली, जिकडे टॉस जिंकला रॉयल कळंबोली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा खरं तर बॉलिंग करण्याचा निर्णय आला. पाहूया आता बॉलिंग करत असताना कशा रीतीने त्यांच्या माध्यमातून खेळ दाखवला जाणार आहे. सौदी आणि त्यांच्या सोबतीने खरं तर अक्षय पंचांच्या भूमिकेमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक क्रिकेटर म्हणून हा हक्क असतो मित्रांनो. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत असता त्याचबरोबर क्रिकेट संदर्भात अनेक कामं करणं हा प्रत्येक खेळाडूचा हक्क बनतो. आणि ते पहा अक्षय काल त्यांनी क्रिकेट सुद्धा खेळलं, सौदी यांनी सुद्धा क्रिकेट खेळलं आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये ते सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. हे प्रेम आहे, ही जपलेली माणसं आहेत आर्य स्पोर्ट्स क्लब या संघानं. आणि पहा आज जर का आपण पाहिलं तर या आयोजनामध्ये प्रत्येक जण आम्हाला सहकार्य सपोर्ट करतो. असा सपोर्ट केल्यानंतर आयोजकांची छाती ही अभिमानाने फुलून येते. आता मॅचला सुरुवात होईल, सामन्याला सुरुवात होईल. विनर विनर सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला रॉयल कळंबोली तर दुसऱ्या साईडला संघ जर का आपण पाहिलं छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन आज मोठं स्वप्न साकार करत असताना शिवशंभू हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आता मॅचला सुरुवात होईल. का बॅटिंग केली, जबरदस्त फटकेबाजी. मागच्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर एक बॉलमध्ये 4 धाब्यांची गरज असताना रिव्हर्सचा फटका मारणं म्हणजे धाडस लागतं योगेश सर. आणि रिव्हर्सचा चौकार खेळत असताना तिकडे वैभवनं शिवशंभू या संघाला विजय मिळवून दिला. आणि खऱ्या अर्थानं योगेश सर धावून आपण उल्लेख केला, धावून 23 धावा त्यांनी कंप्लीट केल्या. म्हणजे किती चांगला फिटनेस आहे शिवशंभू टीमच्या खेळाडूंचा हे आपल्याला दिसून आलं. आता पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते शिवशंभू या टीमची. चला 12th मॅन कंपल्सरी आहे, तर दोन्ही टीमचे इकडे 12th मॅन उपस्थित असतील तर कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. जिंकणारा एका साईडला कळंबोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामांकित संघ म्हणून रॉयल कळंबोली या संघाची ओळख आहे, तर दुसऱ्या साईडला शिवशंभू हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मॅच मध्ये मजा येणार आहे, दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकलाय. पाहूया आता या मॅच मध्ये कोणता संघ विजय इकडे मिळवणार आहे. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या पाहायला मिळतात. अर्थातच जर का आपण पाहिलं तर सुरेश यांना सध्या आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जॉन. मॅचला सुरुवात होतीये, सामन्याला सुरुवात. पाहूया आता इथे जर का आपण पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोडाच वेळात मिळेल. बॉल तयार, सुरेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न, तिथे पहा विकेट किपर
बॉलच्या मागे असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्टॉप त्यांच्या माध्यमातून झाला. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. पहिलाच बॉल खरं तर डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बॉल तयार ओव्हर द विकेट. ओ वर स्ट्रोक, काय फटका सजवलाय, अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख. काय फटका सजवलाय. थँक्यू. चौकाराच्या साह्याने आता फॅन फॉलोविंग, त्यांचा आवाज वाढलाय शिवशंभो या टीमची. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा त्यांना सपोर्ट करतो आणि खरं तर त्यांच्या सपोर्टमुळं आज जे बॅटर शिवशंभोच्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांना इथून मात्र ऊर्जा, प्रेरणा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. सुरेश मुनीर दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया सुरेश यांच्या माध्यमातून. या दरम्यानचा पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा पहा. मनीष शर्मा खेळाडूच्या जवळ आले, ते सांगतायत की तुम्हाला योग्य टप्प्यावरती बॉलिंग करायची आहे. ओ या वेळेला देखील फिल्डर आहेत. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे पहा एक चेकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डरच्या नजरेसमोरून खरं तर एक धाव जोडली गेली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील. बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश मेंडेटरी. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं गोलंदाज तयार होतात. सुरेश जॉन यांच्यासाठी हा बॉल थोडासा खाली राहतवा. दूरवरून क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या मागे विसावलेत. परेश आपल्याला पाहायला मिळाले. ही रणनीती होती परेश यांची. पहा त्यांनी खरं तर हा बॉल जाणून हातातून सोडला. तिकडे बॅटरने ते ओळखलं आणि खरं तर जर का आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये फरदीन काझी, सुमित ढेकले यांना असं करताना मी सातत्यानं पाहिलंय. ओ फिरून मारलाय दे घुमा के. वॉटर स्ट्रोक, काय फटका सजवलाय. ऑफ साइडचा बॉल लेग साइडला खेचून मारलाय. 4 धावा चौकार. कमालीचा खेळ दाखवत असताना बॅटर वैभव आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. ओ याही वेळेला समोरच्या दिशेला वैभव थांबण्याचं नाव घेणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4-4-4. वैभव यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या 14 मधल्या 13 धावा बॅटर वैभवच्या मधनं आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक होते. डोळ्यामध्ये साठवून ठेवणारे ते फटके आपल्याला पाहायला मिळाले. वैभव सूर्यवंशी VS या टोपण नावाने हा खेळाडू ओळखला जातो. आता स्ट्रायकिंग इनला जॉन सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अरुण ढेकळे यांचा हा बॉल लाईन चांगली होती. अरविंद ढेकळे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. लिजंड खेळाडू आहेत. आपल्या फिरकीच्या तालावरती फलंदाजांना कित्येक वेळा त्यांनी नाचवलं. ओ याही वेळेला इथे पहा कट करण्याचा प्रयत्न आणि आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी मोटरसायकल बाईक जिंकणारा
हा खरं तर कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. अरविंद ढेकळे तयार होतात दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूयात हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार आहे. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल बॉल तयार झालेल्या आहेत. अरविंद ढेकळे पुन्हा एकदा तयार होतात गोलंदाजी मार्क वरती. ओ या वेळेला पहा व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. स्ट्रोक चांगला आहे. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग. बॉलला हलकीशी फ्लाईट दिली जाते. त्यानंतर बॉल कट होतो. लेग कटरचा चांगला वापर केला जातो. आणि पहा बॅटरला लॉफ्ट करणं बॉलला मुश्किल काम झालं. आता जॉन स्ट्रायकिंग वरती आहे. बघा जॉनच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार होतोय. ओ या वेळेला पहा स्ट्रोक चांगला आहे. तिकडे पहा फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर द कव्हरचा हा फटका आपण पाहिला. तिकडे कव्हर पॉइंटला फिल्डर आपण पाहिलेत. आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीनं हळूहळू धावफलकावरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. प्रभात आपल्याला पाहायला मिळाले या मागच्या बॉलच्या मागे फील्ड करत असताना. पुन्हा एकदा बॉल तयार. अरविंद ढेकळे पुढचा बॉल. ओ याही वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉलनं शरीराचा वेध घेतला. आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. ताता थैया फिरकीच्या जोरावरती इथे मात्र पहा फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय रोखलंय गोलंदाज अरविंद ढेकळे यांनी. स्विच इट. आणि इकडे पहा षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आता पाहायला मिळतात 17 धावा. माफ करा पुन्हा एकदा गुणलेखकांनी कलेक्ट केलं आणि त्यांचा डिसिजन आलाय की 18 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवे वरती कोणाला आणलं जाईल. यस बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आला भावेश उलवेकर. खिडूकपाडा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू भावेश उलवेकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. कळंबोली कॉलनीमध्ये सुद्धा या खेळाडूच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. आणि खरं तर अफलातून खेळ दाखवण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो भावेश उलवेकर. धावफलकावरती 18 धावा झालेल्या आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. जॉन आणि त्यांच्या सोबतीनं वैभव खूप चांगला खेळ दाखवतात. योगेश वाघ सरांचा निर्णय 18 धावेंचा आलेला आहे. पुन्हा एकदा ते चेक करतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. चला यस चुकीची केली जाते दुरुस्ती. आणि तिकडे सांगितलंय 17 धावा आहेत. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा भावेश उलवेकर गोलंदाजी मार्क वरती आला. भावेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग त्यानंतर काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात ठेवला. बॉल तयार भावेश. ओ भावेशचा हा वेगवान बॉल जबरदस्त गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. आणि इथे पहा बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉल. कित्येक मोटरसायकल बाईक सुद्धा या खेळाडूने जिंकलेल्या आहेत. खिडूकपाडा गावासाठी चांगलं क्रिकेट खेळत आला भावेश.
या वेळेला काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी फ्लाइट दिली होती आणि इथे पहा चकव्या बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र बॅटरला भात केले. वा खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे. जॉन साठी टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. इमानदारी त्याने दाखवली आहे. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्याने क्रीज सोडली आणि इथं पहा त्याने सांगितलं की मी बाद यष्टीचीत झालेले आहेत. विकेट आली आहे. बॅटर जॉन इथून मात्र बाद होतोय. हमारे मूड में आ चुके. आता पहा त्यांनी सुद्धा आपला अंदाज बदलला. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्यासाठी आमचे डीजे मास्टर SK साऊंड अँड इव्हेंट पवार ब्रदर्स भरपूर मेहनत घेतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. भावेश उलवेकर दरम्यानचा पुढचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. अभितावरे. ओ या वेळेला पहा या बॉलला फक्त खेळून काढलं. इकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. एकच धाव मिळणारा. एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. विराट कोहली या खेळाडूला भरपूर फॉलो करत आला. खेळाडू भावेश उलवेकर आणि पहा इथे मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा हे देखील पाहायचं. आता स्ट्रायकिंग इनला वैभव सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. ना अमिताभ ना दिलीप कुमार. हम हे सीधे साधे अक्षय अक्षय आणि त्यानं खूप चांगला झेल पकडला. विकेट आली आहे. बॅटर बाद झालाय. पहिली विकेट बाद झाली अर्थातच जॉन आणि त्याच्यानंतर आता सेकंड विकेट गॉन. वैभव सूर्यवंशी सुद्धा आता इथून मात्र स्वतःचा डाव शेवटपर्यंत सावरू शकले नाही. बॅटर बाद झालेत. चला नेक्स्ट मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11. टॉस साठी तयार राहायचं आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा भावेश उलवेकर. चांगली गोलंदाजी. नुकतेच विकेट त्यानं आपल्या टीमला मिळवून दिली. पुढचा बॉल. ओ लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं काय गोलंदाजी केली जाते. रनआउटची संधी आहे आणि या मुवमेंटला एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. संघर्षाची लढाई. आज मात्र बॅटिंग तर चांगली झाली मनीष शर्मा यांच्या माध्यमातून, परंतु भरपूर वेळा त्यांना दुखापत झालेली आहे. आज मात्र जर का आपण पाहिलं तर कुठेतरी बॅड लक असावं मनीष शर्मा यांचं, कारण सकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना त्यांना थोडीशी दुखापत झाली आणि आता पुन्हा एकदा विकेट किपिंग करत असताना त्यांना दुखापत झाली. या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीनं षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. पाहूया आता शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार. कोणता आता गोलंदाज इथून मात्र वापरला जाणार हे देखील पाहायचं आहे. चला स्पीडअप करावं लागेल. त्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अरविंद ढेकळे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात.
व्यावसायिक खेळाडू आहेत. ओ या वेळेला देखील इथे पहा का बॉलला फिरवले, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. म्हणूनच कॉलनी क्रिकेटमध्ये अरविंद ढेकळे यांच्या नामाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सिनियर खेळाडू आहेत या टीमचे आणि अफलातून गोलंदाजी करत असताना अरविंद पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. वाव काय गोलंदाजी आहे. समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिझन मध्ये परेश कडके आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त फिल्डिंग, एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. काय टीमची आखणी आहे, काय टीमची बांधणी आहे. प्रॉपर गोलंदाज त्याबरोबर प्रॉपर बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे जर का आपण पाहिलं तर अफलातून खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. हो माय गॉड, इथे घडतंय काय. मोई मोई आणि बॅटर आता इथून मात्र कोणता बाद असणार आहे याकडे पंचांचं लक्ष. अक्षय तिकडे पहा, फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे विकेट आली आहे. बॅटर बाद झाले. ठोक डीजे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. मी विनंती करतो स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी या. बॉल तयार. पुन्हा एकदा अरविंद स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. वा काय गोलंदाजी केली जाते. अरविंद अफलातून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. ओ याही वेळेला इथे पहा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. तिकडे फिल्डर आहेत, थोडेसे फंबल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर कमी पडला. एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता एकूण रणसंख्या आपण पाहतोय एकच धाबा आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा अरविंद. ओ याही वेळेला चांगलंच बॉलला फिरवलं. बॅटरला अक्षरशः भोवऱ्यासारखं आपल्या फिल्कीच्या तारानं नाचवलं गोलंदाज अरविंद यांनी. आणि इथे पहा षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 4चा देखील खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा, 23 रन्स आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष आहे. 4 षटकारांची गरज आहे विजयासाठी रॉयल कळंबोली या संघाला. चला शिवशंभो संघ फिल्डिंग लावून घ्या मैदानाच्या आतमध्ये. आणि टॉस साठी या स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ टॉस साठी लगेच यायचंय. टॉस आता आपण इकडे करणार आहोत. उपस्थितीमध्ये आता नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतो. विष्णुदादा बिचुकले उर्फ भाई
त्यांच्या उपस्थितीमध्ये आता या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार. पाहूया 24 धावांचं आव्हान आहे आणि या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. प्रभात आणि त्यांच्या सोबतीनं बॉबी. सलामीची जोडी आता बदलवली आहे. चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कॅप्टनच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि बॉल देखील चॉईस करायचे. दोन्ही टीम्स आपले बॉल इकडे चॉईस करायचे आहेत. बॉल तयार. वैभव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रभात स्ट्रायकिंग इन वरती उभा. वैभवचा पहिला बॉल लॉफ्ट केले. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार. धावा मिळतात. 4 येतोय चौकार. तो ठोक बॅट बनणं. पुढचा बॉल ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॉल हवेत. थोडीशी फ्लाइट दिली होती आणि बरोबर परफेक्ट फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली आहे बॅटर बाद. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. अविनाश उर्फ रबाडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विनय बरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि निव्या कंपनीचा बॉल. त्या निव्या कंपनीच्या बॉलवरचं जे निव्या नाव आहे हे सुद्धा कॅप्चर केले जाते. इतकं सुंदर कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विनय बरी बॉल तयार. ओ फुलटॉस होता. खरं तर पहा आणखीन एक परफेक्ट फुलटॉस बॉल बॉलर वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. लेगबायच्या स्वरूपामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर स्ट्रायकिंगला बॉबी सध्या आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. वैभव वैभव तयार होतात. पुढचा बॉल पाव्या दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. ओ यावेळेला लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. ओ याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे. बॉलला अक्षरशः कट करण्याची क्षमता आहे गोलंदाज वैभवकडे आणि चांगली गोलंदाजी करत असताना तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॉल तयार. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवले आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी सागर करत असताना मैदानाच्या आतमध्ये वैभव या टीमचा प्रमुख खेळाडू. ओ यावेळेला 5 स्टंप दाखवले होते आणि इकडे पहा दांडी गुल केली आहे. यष्टी अक्षरशः उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक विकेट गॉन. बॅट बाद झालेत.
पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात टीमच्या स्कोरबोर्ड वरती 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल मध्ये विजयासाठी आता 17 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा, 17 धावा 18 चेंडू. नेक्स्ट मॅच दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि त्यांच्या अगेन्स्ट स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये बॉलर तयार होतात. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात झाली आहे. चला शिवशंभ संघ इतका वेळ घेऊन चालणार नाही, बॉलर घाई करावी लागेल. आता पहा तिथे कॅप्टनने बातचीत केली, त्यानंतर हा निर्णय घेतला. नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते आणि नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर मध्ये अभिजित तावरे बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. अभिजित तावरे यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. बॉलर तयार. अभि स्विच इट. बॉल हवेत. कॅच ड्रॉप झाली. तिकडे पहा कॉल देणं भरपूर गरजेचं होतं, परंतु तिकडे फिल्डरनं एकमेकांना कॉल दिला नाही आणि तितक्यात कॅच ड्रॉप झाली. एकदा आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 17 बॉल मध्ये विजयासाठी आता 16 करायचे आहेत. बॉल तयार होत आहेत पुन्हा एकदा. अभिजित पुढचा बॉल. बॉल तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा स्विच इटचा प्रयत्न इथे मात्र केला गेला, परंतु याही वेळेला बॅटरला शांत ठेवलंय. लो स्कोरिंग मॅच ज्याच्या वेळेला आम्ही पाहिला त्या वेळेला तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत जात असताना आम्ही कित्येक वेळा पाहिलंय. पाहूया आता ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हे देखील पाहायचंय. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. पुढचा बॉल. ओ यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न. इकडे रनआउटची संधी आहे. विकेट आली आहे. बॅटर बाद झाला. आणखीन एक विकेट गॉन. काही वेळेला विथ टर्न हा फटका सजवला. सरळ बॅटनं लॉंग ऑफ रिझन मध्ये हा फटका खेळला आणि तिकडे पहा फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू का होईना, परंतु आता धावफलकावरती रॉयल कळंबोली टीमच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. अभि तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. चला शिवशंभ संघ वेळ कमी घ्यायचा आहे. वैभव बॉल तयार. हो याही वेळेला इथे पहा हलक्या हातानं फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. अक्षयच्या माध्यमातून इथे सुद्धा एकच धाव मिळणार. 13 बॉल मध्ये आता 13 करायच्या आहेत. 13 चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल. विकेट घ्याव्या लागतील बॉलिंग करणाऱ्या टीमला, शिवशंभू या संघाला. स्विच इट. विकेट घ्याव्या लागतील आणि विकेट आली आहे. विकेटचं पतन. बॅटर आता इथून मात्र
बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. येऊ द्या डीजे. मॅच मध्ये विजयासाठी गरज आहे रॉयल कळंबोली या संघाला. 12 चेंडू 13 धाव्यांची गरज. पहा फॅन फॉलोविंग मोठ्या संख्येनं तिकडे टाळ्यांचा गजर करते. अर्थातच जर का आपण पाहिलं तर शिवशंभू या टीमसाठी आणि तिथे पहा मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मॅच मध्ये शिवशंभू या संघाला सपोर्ट करण्यासाठी आल्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. पुन्हा एकदा संघाचा नेता, संघाचा तारणहार, हुकमाचा एक्का बॉलिंग ट्रॅक वरती आला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परेश कडके दाखल झाला. 4 विकेट गेल्यानंतर खरं तर परेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. बॉल वैभव तयार होतो बाय. पुढचा बॉल. ओ याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिलात आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये 12 धाब्यांची गरज आहे. 2 षटकार मारावे लागतील. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आहे परेश. बॉल तयार. वैभव राऊंड विकेटनं पुढचा बॉल. आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. वैभव तयार झालेत. ओ लाईन पाहावी लागेल. इथे पंच सांगतात की इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचा मिस्टर 360 सध्या स्ट्रायकिंग इन वरती खेळतोय परेश कडके. बॉल तयार. बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा शांत ठेवले परेशला आणि इथे पहा परेशच्या अगेन्स्ट डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. फुलटॉस. अशी चूक तुम्ही करू शकणार नाही या परेशच्या समोर. अगदी झोपेतून जरी उठून आला ना तरी परेशला सांगितलं फुलटॉस बॉल वरती षटकार मारायचा आहे तरी तो स्वतः मारेल. आणि पहा परेशच्या बॅटमधनं षटकार आला. सामना जिंक जिंकलेला आहे. रॉयल कळंबोली या संघाने हा सामना जिंकला. वेल प्लेड परेश. आणि अभिनंदन करूयात रॉयल कळंबोली या संघाचा. हार्ड लक बॅड लक